स्वागत आहे मित्रांनो, वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे लाईन सिरीजच्या आजच्या आपल्या नवीन अपडेटमध्ये आपल्या चॅनल VR ब्लॉग्सवर. चॅनलवर नवीन असाल तर या अपडेटला शेवटपर्यंत नक्की पहा. तर वर्धा ते नांदेड या 284 किलोमीटर सिंगल ट्रॅक रेल्वे लाईनमध्ये आज आपण अपडेट घेण्याकरिता आलो आहे दारवा रेल्वे जंक्शन या ठिकाणी. आणि त्याकरिता आपण दारवा ते नेर या रस्त्यावर तयार होणाऱ्या दारवा रेल्वे जंक्शनच्या ठिकाणी आज आपण अपडेट घेणार आहे. तर मित्रांनो, या दिशेला अर्थवर्क हे दिग्रस रेल्वे स्टेशनच्या दिशेने जात आहे आणि या दिशेला आपण मागील अपडेटमध्ये दारवा कारंजा या रोडवर वर्धा नांदेड रेल्वे लाईनचे होणारे क्रॉसिंग हे पाहिले होते. लिंकमध्ये व्हिडिओ दिलेला आहे, तो आपण नक्की चेकआउट करावा. तर या दिशेने हे अर्थवर्क दिग्रस रेल्वे स्टेशनकडून येणार आहे दारवा रेल्वे जंक्शनकडे. जवळच असलेला शकुंतला रेल्वे लाईनचा जुना जो नॅरोगेज ट्रॅक आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकता आणि याच ट्रॅकच्या शेजारीच बनवण्यात येत आहे ब्रॉडगेज रेल्वे लाईन, जी की असणार आहे वर्धा ते नांदेड. या ठिकाणी पाहू शकता की दारवा शहरात या ठिकाणी दारवा ते नेर या रोडवर दारवा रेल्वे जंक्शनची निर्मितीही करण्यात येत आहे आणि त्या ठिकाणी समोर 2 प्लॅटफॉर्मचे काम देखील या ठिकाणी करण्यात येणार आहे. या ठिकाणी एकूण 4 ट्रॅक राहू शकतील एवढी जागा तयार करण्यात येत आहे. प्लॅटफॉर्मबद्दल बोलायचे झाल्यास या ठिकाणी 3 प्लॅटफॉर्म हे राहू शकतात. समोर आपल्याला दिसू शकेल की मेन लाईन व 2 लूप लाईन ह्या या ठिकाणी असणार आहे आणि त्या ठिकाणचे अर्थवर्क देखील बऱ्याच प्रमाणात पूर्ण करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येत आहे. समोर आपल्याला मित्रांनो प्लॅटफॉर्म नंबर 2 व त्या पलीकडे प्लॅटफॉर्म नंबर 3 हा दिसत आहे आणि या ठिकाणचा जो अपडेट आहे तो आपण प्लॅटफॉर्म नंबर 1 वरून घेत आहे. शकुंतला रेल्वे लाईनवरील ही जी पाण्याची टाकी आहे ही प्लॅटफॉर्म नंबर 3च्या साईडला असणार आहे. जुन्या असणाऱ्या दारवा मोतीबाग या रेल्वे स्टेशनच्या जागेवरच नवीन रेल्वे स्टेशन हे तयार करण्यात येत आहे आणि या ठिकाणी नव्यानेच हा जो खड्डा आहे हा तयार करण्यात आला आहे. या ठिकाणी बहुतेक करून ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंगचे ऑफिस हे राहण्याची दाट शक्यता आहे. याबद्दल आपल्याला माहिती असल्यास कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि समोरच्या दिशेला आपण पाहू शकता की एका मोठ्या बिल्डिंगच्या निर्मितीकरिता फाउंडेशनचे जे वर्क आहे ते बऱ्याच दिवसापासून चालू आहे व फाउंडेशन वर्क या ठिकाणी कंप्लीट झाले आहे व वरचे काम हे लवकरच या ठिकाणी हाती घेण्यात येणार आहे. या रेल्वे स्टेशनवरील साधारणतः 80% अर्थवर्कचे जे काम आहे ते पूर्ण करण्यात आले आहे. दारवा रेल्वे जंक्शन हे वर्धा रेल्वे जंक्शनपासून साधारणतः 108 किलोमीटर अंतरावर असणार आहे. तर या ठिकाणावरून यवतमाळ रेल्वे स्टेशन 40 तर दिग्रस रेल्वे स्टेशन हे 35 ते 38 किलोमीटर अंतरावर असेल. तर आपण या ठिकाणी पाहू शकता की हा जो रस्ता आहे हा तात्पुरता तयार करण्यात आला आहे दारवाकडून नेरकडे जाण्याकरिता आणि या रस्त्याच्या शेजारीच आपल्याला या रेल्वे लाईनचे या रेल्वे जंक्शनवरील क्वार्टर हे दिसू शकतील. त्याचे देखील काम या ठिकाणी 80% पूर्ण करण्यात आल्याचे आपण समोर पाहू शकता. सिव्हिल वर्क या ठिकाणचे जवळपास संपुष्टात हे आले आहे. तर अर्थवर्क जे आहे ते आपल्या अंतिम चरणामध्ये देखील आले आहे. या ठिकाणी हा रस्ता तात्पुरता तयार करण्यात आला आहे आणि या ठिकाणी अंडरपासची निर्मिती ही करण्यात येत आहे. हा अंडरपास दारवा नेर रस्त्याकरिता करण्यात येत आहे व या ठिकाणी त्याकरिता पुलाच्या निर्मितीकरिता भिंत निर्मितीचे कार्य हे पियर कॅपपर्यंत देखील पूर्ण करण्यात आले आहे. लवकरच या ठिकाणी पियर कॅप ह्या तयार करून त्या ठिकाणी गर्डर लॉन्चिंग करून वरच्या दिशेने रेल्वे लाईनकरिता पूल हा तयार करण्यात येणार आहे. तर रस्त्याची वाहतूक ही खालच्या दिशेने नेरकडे या दिशेला करण्यात येणार आहे. त्यानंतर हा नव्याने तयार केलेला रस्ता हा बंद करण्यात येऊन या पुलाच्या खालून रस्ते वाहतूक ही सुरू करण्यात येणार आहे. समोर देखील आपण पाहू शकता की या पुलाला क्रॉस केल्यानंतर बोरीकडे जाणाऱ्या किंवा यवतमाळकडे जाणाऱ्या या दिशेला देखील अर्थवर्कचे जे काम आहे ते बऱ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी करण्यात आले आहे. तर मित्रांनो, वर्धा ते नांदेड या रेल्वे लाईनमधील दारवा रेल्वे जंक्शन हे महत्त्वाचे जंक्शन असणार आहे. या ठिकाणी सध्या जरी एक
मार्गिका असणार आहे, तरी येत्या काही वर्षांमध्ये या ठिकाणावरून कारंजा लाडमार्गे मूर्तिजापूर जंक्शनला जोडणारी शकुंतला रेल्वे लाईनची जी रेल्वे ट्रॅक आहे त्या ठिकाणी ब्रॉडगेज रेल्वे लाईन तयार होऊन हावडा मुंबई लाईनला जॉईन करण्यात येईल आणि त्यामुळेच वर्धा हे जंक्शन म्हणून नावारूपास येत्या काळामध्ये येणार आहे। त्यामुळे या ठिकाणच्या परिसरातील विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही आणि याबाबत आपले काय मत आहे ते कमेंटमध्ये जरूर कळवावे। तर मित्रांनो, या दिशेला आपण पाहू शकता की प्लॅटफॉर्मच्या दिशेला या ठिकाणी ट्रॅक लेईंग करिताचे जे अर्थवर्कचे जे काम आहे ते या ठिकाणी 90% जवळपास पूर्ण करण्यात आले आहे। या ठिकाणापासून प्लॅटफॉर्मची सुरुवात यवतमाळच्या दिशेने तर दिग्रसच्या दिशेने प्लॅटफॉर्मचा एंड या ठिकाणी होणार आहे आणि पाण्याचा निचरा होण्याकरिता या ठिकाणी नालीचे बांधकाम देखील पूर्ण करण्यात आले आहे। मधल्या दिशेला या ठिकाणी मेन लाईन तर प्लॅटफॉर्मच्या दिशेला 2 लूप लाईन ह्या असणार आहेत। प्लॅटफॉर्म नंबर 1 व प्लॅटफॉर्म नंबर 2 यांच्या दरम्यान या ठिकाणी 2 नाल्या या तयार करण्यात आल्या आहे पाण्याचा निचरा होण्याकरिता। तर प्लॅटफॉर्मच्या भिंत निर्मितीचे कार्य पूर्ण झाले असून फ्लोअरचे जे काम आहे ते अद्याप या ठिकाणी सुरू करण्यात आले नाही। तर मित्रांनो, या दिशेला आपण पाहू शकता की प्लॅटफॉर्मचा एंड जो आहे तो या ठिकाणी होणार आहे, तर यवतमाळच्या दिशेने सुरुवात या दिशेला होणार आहे। या ठिकाणी आता गिट्टे टाकून त्यावरती स्लीपर ठेवून ट्रॅक लेईंगचे काम हे करायचे बाकी आहे आणि येत्या जवळपास 1 वर्षामध्ये हे रेल्वे स्टेशन पूर्णपणे तयार होण्याची दाट शक्यता आहे। याबद्दल आपापले मत हे कमेंटमध्ये जरूर सांगावे आणि समोरच्या दिशेला या रेल्वे स्टेशनवरील ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंगचे कार्य करण्यात येईल। त्यानंतर ही रेल्वे लाईन या पुलाला क्रॉस करून समोरच्या दिशेला म्हणजे यवतमाळच्या दिशेला जाणार आहे। तर मित्रांनो, कसा वाटला आजचा अपडेट हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा। अपडेट आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आता भेटूया नवीन माहितीसह पुढच्या अपडेटमध्ये।